सुरुवात अगदी सहज वाटते नाही का? रात्री जेवायच्या आधी फक्त एक मॅच. शाळेतून किंवा समजा कॉलेजमधून दमून आलोय, थोडा वेळ असतो आणि मनात ती उत्सुकता असतेच, अरे गेममध्ये काय नवीन झालंय तेवढं बघूया. बरोबर. फोन उचलतो, स्वतःला म्हणतो फक्त 10 मिनिटं. आणि मग कधीतरी रात्रीचे 2 वाजतात ते कळतही नाही. हे खूप ओळखीचं वाटतंय नाही? अगदी. आणि ही काही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाहीये. नाहीच. लाखो भारतीय तरुण तरुणी याच अनुभवातून जात आहेत. झोप अपुरी, डोळ्यांवर ताण येतोय, घरातल्यांपासून स्क्रीन लपवणं हो. आणि सतत पुढच्या लेव्हलचा, पुढच्या मिशनचा विचार करणं. आज आपण याच विषयावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. बरोबर. एका समुपदेशकाने खास भारतीय तरुणाईसाठी एक गाईड लिहिलंय त्याच्या आधारे. आणि हे काही फक्त थिअरी नाहीये हा. अच्छा. हे हजारो तरुणांशी बोलून त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे समजून घेऊन तयार झालंय. नक्कीच. म्हणजे बघा, मुद्दा असा नाही की गेमिंग वाईटच आहे. नाही नाही, अजिबात नाही. त्यात मजा आहे, आव्हान आहे, मित्रांशी कनेक्शन आहे, जिंकल्यासारखं वाटतं. बरोबर. पण कधी-कधी तो खेळ आपल्यावर हावी होतो. आपलं नियंत्रण सुटतं, हेच कळत नाही. अगदी. तिथेच खरी अडचण सुरू होते. तर मग या स्रोतांच्या मदतीनं समजून घेऊया की हे आकर्षण इतकं का आहे, यात नेमके धोके काय आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून बॅलन्स कसा साधायचा, विशेषतः आपल्या भारतीय परिस्थितीत. आकडेवारी बघितली तर भारत जगातल्या मोठ्या मोबाईल गेमिंग मार्केटपैकी एक आहे सध्या. हो, खूप मोठं मार्केट आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बघा, खचाखच गर्दीत पण कोणीतरी गेम खेळताना दिसतंच. हो हो. किंवा तिकडे ओडिशाच्या एखाद्या लहान गावात सुद्धा तरुण मुलं रात्री एकत्र येऊन ऑनलाईन लढाईत उतरतात. हे चित्र आता खूपच कॉमन झालंय. पण या दिसणाऱ्या चित्रामागे एक न दिसणारा बदल घडतो आहे. तो म्हणजे खऱ्या आयुष्यापासून हळूहळू दूर जाणं. समुपदेशनामध्ये अनेक तरुण जे सांगतात ना, ते खूप महत्वाचं आहे आणि ते त्या मार्गदर्शिकेतून थेट आलेलं आहे. काय सांगतायत? एक मुलगा म्हणाला, सर, गेम ही एकमेव जागा आहे जिथे मला खरं म्हणजे व्हॅलिडेशन मिळतं, जिथे मला वाटतं की मी काहीतरी करू शकतो. अच्छा. दुसरा म्हणाला, आई वडील माझं कधीच ऐकत नाही तो, त्यांना फक्त अभ्यास दिसतो, पण गेममधले माझे मित्र माझा आदर करतात, माझ्या स्ट्रॅटेजीचं कौतुक करतात. अरे बापरे. किंवा अगदी स्पष्टपणे काही जण म्हणतात, हे माझं जग आहे, बाहेरचं जग खूप कंटाळवाणं वाटतं आणि खूप जजमेंटल पण वाटतं. तर हे फक्त आळशी किंवा वेळ वाया घालवणारे तरुण नाहीयेत. ही संवेदनशील, हुशार मनं आहेत जी आभासी जगात काहीतरी शोधतायत जे त्यांना वास्तवात मिळत नाहीये. आणि या आकर्षणामागे काही सायंटिफिक कारणं पण आहेत असं म्हणतात. हे इतकं व्यसन लावणारं का असू शकतं? हो, नक्कीच आहे. जेव्हा आपण गेममध्ये जिंकतो, एखादी लेव्हल पार करतो किंवा अगदी साधे पॉइंट्स मिळवतो, तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन स्रवतं. याला फील गुड हॉर्मोन म्हणतात. ओके. मेंदूला संदेश मिळतो, हे छान वाटलं, हे परत कर. पण खरी मेक इथे आहे. गेम्स हे अत्यंत हुशारीने डिझाईन केलेले असतात. कसं काय? ते फक्त डोपामाइनवर खेळत नाहीत, तर ते कसं खेळतात हे महत्वाचं आहे. यात बक्षिसं कधी मिळतील याचा नेम नसतो. याला व्हेरिएबल रिवॉर्ड शेड्यूल म्हणतात. अच्छा, म्हणजे लॉटरी लागल्यासारखं. अगदी. त्यामुळे मेंदूला सतत अपेक्षा राहते आणि तो जास्त अडकतो. शिवाय सतत काहीतरी नवीन अनलॉक होत राहतं, म्हणजे प्रगती कधी थांबत नाही. बरोबर. मग मित्रांचं प्रेशर असतं, फोमो म्हणतात ना त्याला, फिअर ऑफ मिसिंग आउट. हो, ते तर आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरच्या जगातला तणाव, अपयश किंवा नुसता कंटाळा यापासून दूर पाळायला हा एक सोपा मार्ग वाटतो. मग हळूहळू खरं जग स्लो आणि कंटाळवाणं वाटायला लागतं, कारण तिथे इतकी तात्काळ अशी इन्स्टंट उत्तेजना मिळत नाही. आणि याचे परिणाम लगेच लक्षात येत नाहीत, बरोबर? म्हणजे असं काही तुटलं मोडलं असं होत नाही. ते हळूहळू आयुष्यात शिरतात. कसे दिसतात मग हे परिणाम? बरोबर. हे परिणाम सुरुवातीला खूप खूप सूक्ष्म असतात. जसं की रात्री उशिरापर्यंत खेळल्यामुळे झोपेचं चक्र बिघडतं. स्क्रीनच्या निळ्या प्रकाशामुळे मेलाटोनिन नावाचं झोपेचं हार्मोन दाबलं जातं. मग झोप शांत लागत नाही, सकाळी फ्रेश वाटत नाही. ओके. मग दिवसा अभ्यासात किंवा कामात लक्ष नाही लागत, एकाग्रता कमी होते, छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड वाढते. हो, हे अनुभवलंय. कारण मेंदूला सतत उत्तेजना मिळायची सवय लागलेली असते आणि ती मिळाली नाही की अस्वस्थता येते. मित्रमैत्रिणींना भेटणं, कुटुंबाशी बोलणं यापेक्षा हेडफोन लावून गेममध्ये रमणं जास्त सुरक्षित वाटू लागतं. म्हणजे सामाजिक अंतर वाढतं. अगदी.
सामाजिक अलिप्तता आणि शारीरिक परिणाम तर आहेतच. डोळ्यांवर ताण, मान आणि पाठदुखी, बैठी जीवनशैलीमुळे येणारे त्रास, हे सगळं आहेच. पण मला वाटतं सगळ्यात मोठा परिणाम हा आतमध्ये होतो, जो पटकन दिसत नाही. म्हणजे जगण्याची जी नैसर्गिक उर्मी असते, कुतूहल असतं, ते कमी होतं का? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. कदाचित हाच सर्वात मोठा धोका आहे. जग एक्सप्लोर करण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची, निसर्गात रमण्याची जी नैसर्गिक ओढ असते ना, ती कुठेतरी हरवून जाते. खरंय. कारण ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो, संयम लागतो. गेमच्या जगात कसं बटन दाबल्यावर पुढचं दार उघडतं, तसं खऱ्या जगात होत नाही. नाही होत. त्यामुळे खऱ्या आयुष्यातल्या गोष्टी प्रयत्न करण्यालायक वाटत नाहीत. सगळं काही स्किप करावंसं वाटतं. ही जी किंमत आपण मोजतो, ती नकळतपणे खूप खूप मोठी असते. आणि याच परिस्थितीत मग घरात संघर्ष सुरू होतो, विशेषतः आपल्या भारतीय घरांमध्ये, जिथे पालकांच्या अपेक्षा आणि मुलांचं वास्तव यात खूप मोठी दरी असू शकते. बरोबर. पालक सरळ म्हणतात, आयुष्य वाया घालवतोयस तू, फेकून देतो फोन. पण त्यांच्या पिढीसाठी मनोरंजन म्हणजे काय? संध्याकाळी टीव्हीवरचा कार्यक्रम. हो, जो एका ठराविक वेळेला संपायचा. बरोबर. आजचं मनोरंजन 24/7 आपल्या खिशात आहे. हा फरक पालक कसे समजून घेणार? ही पिढीतील दरी त्या मार्गदर्शिकेत खूप महत्वाची मानली आहे. अनेकदा पालकांचा राग हा खरंच तर भीतीपोटी असतो. भीती? कसली भीती? आपलं मूल एका अशा जगात गुंतलंय जे आपल्याला समजत नाही, जिथे आपलं नियंत्रण नाही, ही भीती. म्हणूनच समुपदेशक नियंत्रणापेक्षा संवादावर भर देतात. म्हणजे कसं? गेम बंद कर असं ओरडण्याऐवजी मला सांग ना, या गेममध्ये असं काय आहे जे तुला इतकं आवडतं, मला समजून घ्यायला मदत कर, असं विचारल्याने संवाद सुरू होऊ शकतो. हा दृष्टिकोन महत्वाचा आहे. हो, हा दृष्टिकोन त्या मार्गदर्शिकेत वारंवार सांगितलाय. मुलांच्या जगाबद्दल कुतूहल दाखवा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे काय होतं, बचावात्मक पवित्रा घेण्याऐवजी मुलं बोलायला तयार होतात. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे पुण्याच्या त्या 16 वर्षांच्या अर्णवची गोष्ट आहे, जी त्या मार्गदर्शिकेत दिली आहे. हो, अर्णवची केस. तो एका बॅटल गेममध्ये इतका अडकला होता की दिवसाचे 8-8 तास खेळायचा. उत्तम क्रिकेट खेळायचं ते बंद झालं. अभ्यासात मागे पडला. घरी सतत चिडचिड. त्याची आई त्याला जेव्हा समुपदेशनासाठी घेऊन आली, तेव्हा सुरुवातीला तो खूप गप्प आणि रागात होता म्हणे. हो, पण हळूहळू बोलताना त्याने जे सांगितलं ते धक्कादायक होतं. आणि तेच मूळ कारण होतं. काय म्हणाला तो? तो म्हणाला, सर, जेव्हा मी गेम खेळतो ना, तेव्हा मला पॉवरफुल वाटतं. टीम लीड करताना, स्ट्रॅटेजी आखताना मला किंमत मिळते. शाळेत तर सगळे मला लूजर समजतात. अभ्यासात मागे आहे म्हणून दुर्लक्ष करतात. अरे देवा. इथे खरी समस्या गेम नव्हती, तर शाळेत आणि मित्रांमध्ये त्याला जी ओळख मिळत नव्हती, जी मान्यता मिळत नव्हती, त्याचा जो आत्मविश्वास कमी झाला होता, ती होती. म्हणजे गेम फक्त ती पोकळी भरून काढत होता. अगदी. इट वॉज जस्ट अ कोपिंग मेकॅनिझम. मग यावर उपाय कसा केला? फक्त गेम बंद करायला सांगून तर उपयोग झाला नसता. अजिबात नाही. तसं करून चाललंच नसतं. एकदा मूळ कारण कळल्यावर उपाय त्यावर केंद्रित केला. काय केलं मग? समुपदेशकाने त्याच्यासोबत बसून एक प्रॅक्टिकल योजना बनवली. एकदम बंद नाही करायचं, पण हळूहळू कमी करायचं. ओके. दर आठवड्याला गेमिंगचा वेळ फक्त 1 तास कमी करायचा. त्या बदल्यात आठवड्यातले 2 गेमिंग सेशन थेट फुटबॉलच्या सरावाने बदलायचे. अच्छा. जिथे त्याला पुन्हा शारीरिक ॲक्टिव्हिटी आणि टीमवर्कचा अनुभव मिळेल. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रात्री जेवणानंतर घरात सगळ्यांनी मिळून 1 तास नो गॅजेट झोन पाळायचा. काय करायचं त्या वेळात? काही गप्पा मारायच्या, पत्ते खेळायचे, कॅरम खेळायचं, पण स्क्रीन शिवाय. आणि याचा परिणाम झाला? 2-3 महिन्यात फरक दिसू लागला. अर्णव अजूनही गेम खेळायचा, पण आता तो नियंत्रणात होता. तो जास्त हसायचा, बोलायचा आणि फुटबॉलमध्येही पुन्हा रमला होता. तो फक्त कमी खेळत नव्हता, तर जास्त जगत होता. वा. ही अर्णवची गोष्ट ऐकून कदाचित काही जणांना स्वतःबद्दल विचार करावासा वाटेल की आपण कुठे आहोत, हे कसं ओळखायचं, धोक्याची घंटा कधी वाजते. अगदी. स्वतःला काही प्रामाणिक प्रश्न विचारणं गरजेचं आहे. जसं की, मी खेळत नसतानाही सतत गेमचाच विचार करतो का? खेळताना कोणी मध्ये बोललं तर खूप राग येतो का? मी किती वेळ खेळतो याबद्दल घरातल्यांशी किंवा मित्रांशी कधी खोटं बोललो आहे का? महत्वाचा प्रश्न आहे हा. खेळायला बसल्यावर वेळेचं भान राहतं का की ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ जातो? जेव्हा ऑनलाईन नसतो तेव्हा खूप कंटाळा येतो किंवा अस्वस्थ वाटतं का? यापैकी अनेक प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर घाबरण्याची गरज नाहीये. ओके. याचा अर्थ लगेच व्यसन लागलं असं नाही,
पण एक सवय लागली आहे जी नियंत्रणात आणायला हवी, हे नक्की. ही पहिली पायरी आहे, सजगता, अवेअरनेस. आणि मग कृती काय करायची, सवय बदलायची कशी? यासाठी ती मार्गदर्शिका एक 4 कलमी कार्यक्रम सुचवते, जो हळूहळू बदल घडवण्यावर भर देतो. काय आहे तो? पहिलं, जागरूकता, अवेअरनेस. आधी म्हटल्याप्रमाणे प्रामाणिकपणे आपला स्क्रीन वेळ तपासा. कुठल्या ॲपवर किती वेळ जातोय हे आकड्यात पाहिल्यावर अनेकदा धक्का बसतो. ही सुरुवात आहे. बरोबर. दुसरं, कपात, रिडक्शन. एकदम बंद करू नका, हळूहळू कमी करा. रोज किंवा दर 2 दिवसांनी 15-20 मिनिटं कमी करायचं ठरवा. मोबाईलमध्ये टायमर लावा आणि तो वाजला की थांबा. हे सुरुवातीला अवघड असेल कदाचित. हो, नक्कीच. पण यामुळे इच्छाशक्ती वाढते. तिसरं, बदली, रिप्लेसमेंट. हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे काय? गेममधून जी उत्तेजना, आव्हान किंवा सामाजिकता मिळते, ती देणारी दुसरी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला आवडेल. ते एखादा खेळ असू शकतो. जसं अर्णवच्या बाबतीत फुटबॉल. अगदी. किंवा संगीत वाद्य शिकणं, चित्रकला, फोटोग्राफी, कोडिंग, ट्रेकिंग किंवा अगदी जवळच्या सामाजिक संस्थेत व्हॉलंटिअरिंग करणं. अशी गोष्ट शोधा जी तुम्हाला तितकीच गुंतवून ठेवेल आणि समाधान देईल. बरोबर. आणि चौथं, चिंतन, रिफ्लेक्शन. दिवसाच्या शेवटी 5 मिनिटं शांत बसून विचार करा, आज मी स्क्रीनशिवाय असं काय केलं ज्यामुळे मला खरंच जिवंत वाटलं. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असेल तरी चालेल. मित्रांशी मनसोक्त गप्पा मारणं, आईला कामात मदत करणं, एखादा नवीन गाणं ऐकणं, ही नोंद ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणाला होतात की आपल्या भारतीय संस्कृतीतच संतुलनासाठी काही साधनं आहेत. त्याबद्दल काय सांगाल? हे देशी उपाय कसे मदत करू शकतात? हो, ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी त्या मार्गदर्शिकेत मांडली आहे. आपण अनेकदा बाहेर उपाय शोधतो, पण आपल्या परंपरेत आणि जीवनशैलीतच ताण कमी करण्याचे आणि मन शांत ठेवण्याची अनेक साधनं आहेत. उदाहरणार्थ? जसं की रोज फक्त 10 मिनिटं केलेला प्राणायाम किंवा फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करणं. हे मेंदूला शांत करतं, विचारांवर नियंत्रण आणायला मदत करतं. मैदानी खेळ, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, सायकलिंग हे फक्त शारीरिक व्यायाम नाहीत. ते आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतात, टीमवर्क आणि खेळाडूपणा शिकवतात. खरंय. आपली कोणती तरी आवड जोपासणं, संगीत, नृत्य, कला, यातून मिळणारा आनंद हा गेममधल्या कृत्रिम आनंदापेक्षा खूप वेगळा आणि खोल असतो. बरोबर. स्वयंसेवा करणं म्हणजे इतरांसाठी काहीतरी करणं, यातून मिळणारी आत्मिक समाधानाची भावना खूप शक्तिशाली असते. आणि आपले सण, उत्सव, कौटुंबिक विधी यात जाणीवपूर्वक उत्साहाने भाग घेणं, या गोष्टी आपल्याला आपल्या मुळांशी आणि माणसांशी जोडतात. या पारंपरिक उपायांसोबतच आजच्या काळातली डिजिटल शिस्त पण महत्वाची आहे, नाही का? अगदी. तंत्रज्ञानाला शत्रू मानण्याची गरज नाही, उलट त्यावर नियंत्रण मिळवणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण तंत्रज्ञानाचा वापर करायचा, तंत्रज्ञानाने आपला नाही. कोणत्या सवयी लावता येतील यासाठी? काही साध्या सवयी खूप फरक पाडू शकतात, ज्या त्या मार्गदर्शिकेत सुचवल्या आहेत. जेवताना आणि अभ्यास करताना फोन बाजूला ठेवणं. ही खूप महत्वाची सवय. हो. स्क्रीन वेळ ट्रॅक करणारे ॲप्स वापरणं आणि आठवड्यातून एकदा त्याचा आढावा घेणं. शक्य असेल तर आठवड्यातून 1 दिवस किंवा निदान काही तास स्क्रीन फ्री वेळ पाळणं. ओके. रात्री झोपताना फोन बेडरूमच्या बाहेर ठेवणं, यामुळे झोपेची गुणवत्ता खूप सुधारते. हे नक्की करून बघायला हवं. आणि सगळ्यात सोपं, मित्रांना प्रत्यक्ष भेटून जास्त गप्पा मारणं. ऑनलाईन चॅटिंगपेक्षा प्रत्यक्ष भेटणं वेगळं असतं. नक्कीच. यातून शांत मन, वाढलेली सर्जनशीलता आणि हरवलेला आत्मविश्वास परत मिळण्यास मदत होते. मित्रांचा उल्लेख झालाच आहे, तर अनेकदा हा दबाव मित्रांकडूनच येतो. सगळे खेळत असतील तर आपण कसं नाही म्हणायचं, हा पण प्रश्न असतो. बरोबर आहे, मित्रांचा दबाव असतोच, पण तो सकारात्मकही असू शकतो. म्हणजे एक मित्र जरी पुढाकार घेऊन म्हणाला, अरे यार आज गेम बस झाला, चल ना बाहेर जाऊन काहीतरी करूया, तर फरक पडू शकतो. तुम्ही तो मित्र होऊ शकता. खरी मैत्री वायफाय कनेक्शनपेक्षा जास्त मजबूत असते. ती एकत्र घालवलेल्या खऱ्या क्षणांवर टिकते. आणि पालकांशी संवाद साधण्याबद्दल काय सल्ला द्याल? ही दरी कशी कमी करता येईल? शेवटी मोकळेपणाने बोलणं हाच एकमेव मार्ग आहे. पालकांना सांगा की तुम्हाला गेममधून काय मिळतं. आव्हान, मजा, टीमवर्क, कदाचित काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि मग त्यांना विचारा की हेच अनुभव खऱ्या आयुष्यात मिळवण्यासाठी ते कशी मदत करू शकतात. ओके. एकत्र काहीतरी करायला सुरुवात करा. रोज संध्याकाळी फक्त 15 मिनिटं एकत्र फिरायला जाणं, आठवड्यातून एकदा मिळून काहीतरी बनवणं, या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी नात्यांमध्ये विश्वास आणि ऊब निर्माण करतात.
बरोबर. जी कोणत्याही ऑनलाईन फ्रेंडशिपपेक्षा जास्त महत्वाची असते. तर या सगळ्या चर्चेचं सार काय मांडावं? मुद्दा गेमिंग पूर्णपणे बंद करण्याचा नाही, तर तोल साधण्याचा आहे. अगदी बॅलन्स. स्क्रीनच्या पलीकडेही एक जग आहे, ज्यात खरं हसणं आहे, खरी मिठी आहे, खरे विजय आणि पराभव आहेत. हो, पावसात मनसोक्त भिजण्यात, मित्रांसोबत मैदानात खेळण्यात, आवडीचं संगीत ऐकण्यात जो आनंद आहे तो पुन्हा शोधण्याचा आहे. कारण खऱ्या आयुष्यात रिस्पॉन किंवा रिस्टार्ट बटन नसतं. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आणि जर मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारताचं भविष्य अशा तरुणाईवर अवलंबून आहे, जे तंत्रज्ञानाचा वापर कुशलतेने करू शकतात आणि त्याचवेळी माणुसकी आणि सामाजिक जाणीवाही जपतात. गेमिंगमधनं नकळतपणे जी कौशल्य मिळतात, स्ट्रॅटेजी बनवणं, पटकन निर्णय घेणं, टीमसोबत काम करणं, समस्या सोडवणं, ही वाया घालवण्याची गरज नाही. बरोबर. त्या मार्गदर्शिकेत म्हटल्याप्रमाणे या कौशल्यांचा उपयोग चांगल्या कामासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी, अगदी शैक्षणिक साधने किंवा उपयुक्त ॲप्स बनवण्यासाठीही करता येऊ शकतो. फक्त खेळाडू न राहता आपल्या खेळाचे आणि आयुष्याचे डिझायनर होण्याची गरज आहे. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी, श्रोत्यांसाठी. गेममध्ये तुम्ही जी कौशल्य शिकता, म्हणजे रणनीती आखणे, टीमवर्क, वेळेचं नियोजन, दबावात शांत राहणे, ही कौशल्य केवळ गेम जिंकण्यासाठी न वापरता तुमच्या खऱ्या आयुष्यातली ध्येय गाठण्यासाठी, अभ्यासातल्या अडचणी सोडवण्यासाठी किंवा नातेसंबंध सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक कशी वापरता येतील, जरा विचार करून बघा.